मंडळी, दरोडेखोरांच्या तावडीत सापडलंय एक जोडपं. बघूया स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश मिळतं का ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवले कलाकार. ये ना अगं, डोंट वरी, ये 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 ये. वा वा वा. अहो मला भीती वाटतेय. हो काय ते? मला भीती वाटतेय. तुला भीती वाटते? अगं अश्विनी, कासार वडावली नाही आहे, जंगल आहे जंगल. काय बाई करावं तुमच्या या कॉमेडीचं. मला खरंच भीती वाटतेय. या निबिड अरण्यात कशासाठी घेऊन आला आहात तुम्ही मला? कशाला घाबरतेस तू? आय एम हिअर. आय एम हिअर. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर. मला टाळाना लाना, अजिबात घाबरायचं नाही. हो, पण असं कोण लग्न झालेल्या सुंदर तरुण बायकोला एवढ्या आत जंगलात फिरायला घेऊन येतं? हं? कशाला घाबरतेस? आपलं लग्न झालंय ना यार. ये इकडे इकडे, बस 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 बस. हे बघ, समोर तलाव आहे, हिरवीगार झाडी आहे, बस. नवी कोरी बायको आहे, नवीन बायको आहे. याला सोडून तर ना जाणार? ए भाई, तुम्हाला सोडून ना जाणार? सोडून का जाईन मी तुमची सावली आहे. अरे हा. हो, मला तर इथे कायमच राहायचंय. बघू आता कसं काय जमतंय. डोंट वरी, सगळं होईल. हा, पण मला सोडून नको जाऊ, चालेल? हा, सोडून नको जाऊ मला प्लीज. छे छे, सोडून जाण्यासाठी का पंचमहाभूतांच्या साक्षीने तुमच्या हातात माझा हात दिलाय मी? अयो मी आयुष्यभर तुमची साथ देईन. अयो, इकडे बघा. नको, मला लाज वाटते. खरं तर तुमच्या बरोबर जंगलात आले म्हणून मला लाज वाटायला हवी. काय बोलतेस यार तू? बायको आहे ना मी. अरे हा हा हा. या डोळ्यांच्या निरांजनाने मी तुमचं आयुष्य प्रकाशमय करेन. बाप रे बाप. मी चंदनासारखं झिजून तुमचं आयुष्य सुगंधी करेन. तुम्ही मला माझे काय करते? पाया पडत होते. सॉरी, मला वाटलं उचलून आपटते की काय. हे किडे तुमच्या अंगात आहेत, धनी माझ्या अंगात नाही. तुम्ही तर माझे पती परमेश्वर आहात. Oh my God. मी तुम्हाला ईश्वरासारखं पूजेन आणि तुमच्या अंगणात जाई बनून निजेन. काय करायचं आज मी यार? मॅम, नवीन बायको, अशी बायको आजच्या काळात कोणाला भेटते? आता आपल्या घरच्या पोरी आणि कशी बोलली, पती परमेश्वर. परमेश्वरात आज खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवरती मुलगी आली, नाही तर सगळे आपल्या गँगचा बॉस आहे पूर्ण. चाबी किधर है बे? चाबी किधर है? क्या बात आहे यार. पण तुला खरं सांगू ना, मी तुला जंगलात का आणलं माहितीये का? मी 11वीला असताना एक सिनेमा बघितला होता, रोमांस इन द जंगल. तेव्हापासून माझी फॅन्टसी होती की जंगलात रोमांस करायचं. इश्श, तुम्ही पण ना. अरे सिरियसली, तुम्ही दिसता तसे दगड, पण गुलाबासारखे रोमॅन्टिक आहात. मला ना तुम्ही गुलमोहरासारखे भासता, सदैव बहरलेले. ऐक ना, तुझं हे शाकुंतल नाटक करून झालं असेल तर आपण जंगल क्वीन करायला घेऊया का? जंगल क्वीन? हो, 11वीला असताना सिनेमा बघितला होता, जंगल क्वीन. कुठले सिनेमे आहेत? रोमॅन्स इन द जंगल, जंगल क्वीन वगैरे? आमच्या काळातले सिनेमे. काय सिनेमे होते यार. तलाव आहे ना खाली. खट्याळ आहात तुम्ही, खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. परत बोल ग, परत बोल. खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. मी पण आहे बरं का. अरे क्या बात आहे. मजाच आहे आज. तुमच्यात ना सगळंच आहे. राजबिंड रूप, हे झुपकेदार केस, हे निखळ हसू आणि हा खट्याळपणा. तुमच्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी केलेले 11 सोमवार फळास आले की हो. शपथ. शेवटच्या श्वासापर्यंत आता मी हा हात सोडायची नाही. हा, अरे आज मी हे काय ऐकतो यार, हे एवढं सगळं ऐकून मला असं वाटतंय आरा बाप मरतो का काय. कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण? सॉरी, कोण?
कोण आहात तुम्ही? मला माहिती आहे आजचा लाफ्टर नाही ठेव जुन्या पापांचा लाफ्टर आहे. पण मला सांगा तुम्ही कोण आहे कोण? धरा याला. धरायाला? ही कुठली गँग आहे धरायाला? सोडा आम्हाला सोडा. हे माझे पती परमेश्वर आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच जंगलामध्ये रोमॅन्स करायला आलोय यांना करायचा म्हणून. मला मला ह्या काळविटाला जंगलात रोमॅन्स करायचा आहे. साहेब सोडणार तुम्हाला सोडणार. सोडा सोडा आम्ही धरलेल्यांना कवाच पोसत बसत नाही. आम्ही त्यांना धरतो लुटतो आणि मग सोडून देतो. ए चेक करा काय घावतंय का बघा. बाई तुम्ही इकडे बसा. ऐका माझी बायको माझ्या चेक करा. बरं रे. बापरे बाई 1 2 30 रुपये. 30 रुपये. बायकोला जंगलात घेऊन फिरायला आला आणि खिशात मध्ये 30 रुपये. सॉरी सॉरी 30 रुपये फक्त 30 रुपये. ह्याच्यावर रोमॅन्स करायला आली तू. मारू नका हो त्यांना, मारू नका. कशाला बोलीस का? मारू नका म्हणून त्याच्या डोक्यात तरी होतं का कशाला बोलीस मारू नका म्हणून? पण ते गुंड आहेत आणि न मारताच असे उभे राहिले तर मला कसंच झालं हो. तिकडे अबे ते गुंड एक मिनिट इकडे इकडे ते गुंड नाही आहेत ते दरोडेखोर आहेत दरोडेखोर. काल दरोडेखोराचं स्किट आलं ना तेव्हाच त्यांना बघून कसं झालं लय फ्रस्टेड आहेत ती लोक. एक लक्षात घे. आता या स्किटची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे कळलं. डोकं ठिकाणावर ठेवू हा काय बोललो को शांत राहा. झालं आमचं झालं आमचं. जाऊ आता आम्ही दोघं घरी जाऊ. काय बोलला काय बोलला. मी म्हणलं काय नाही चांगले लोक आहेत मस्त आहेत. काय बोलला. ते म्हणतायत की या स्किटची जबाबदारी आम्हा दोघांवर आहे. अरे मग तुम्ही दरोडेखोर आहात. तुम्हाला स्क्रिप्ट बघूनच कसंच झालंय म्हणे. मारू नका हो त्यांना. कशाला मारायला बोलते पाहू नका त्यांना म्हणून रापकडलाच मारली त्यांनी मला. हो नका ना हो मारू त्यांना. त्यांच्या वेदना बघून माझ्या हृदयाला चरे पडतायत हो. हे विविध भरती मॉडेल कुठनं आणलं. माझ्या बायकोला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो आधीच. मारू नका प्लीज तुम्ही. नाही बोला तुम्हाला पाहिजे ते बोला पण जरा आरामात. तुला माहिती मी कोण आहे. मला माहिती आहे कोण आहे. मागचं दरोडेखोराचं स्किट ज्याने पाडलं त्यातला एक ऍक्टर आणि एक घाबरून अमेरिकेला पळून गेलाय. महिना झाला येतच नाही. हे बघा तुम्ही काहीही करा पण त्यांना मारू नका. नको ना बोलू हे वाक्य यार तू. वाटल्यास मी तुम्हा सगळ्यांसमोर नृत्य सादर करते. एक थांबा साहेब एक मिनिट थांबा एक मिनिट इकडे कशाला हा त्यांच्या डोक्यात पण नव्हतं कशाला सांगते तुम्ही डान्स करते म्हणून. अहो ते दरोडेखोर आहेत म्हटल्यावर आत्ता नाही तर थोड्या वेळाने मला यांच्या समोर नृत्य सादर करावंच लागणार आहे. अरे बाबा ते विसरले होते की ते दरोडेखोर आहेत म्हणून त्यांना कशाला आठवण करून दिलीस. नाही आता बोललाय तर तुम्हाला डान्स करावा लागेल. करा डान्स. सरदार मी गाणं लाव गाणं लवकर लाव. मारू नका. माझ्याकडे गाणे मी लावते. लाव. खूप झालं साहेब चला आमचा. नाही भाई काय नाचलाय गा. वा काय तुमची आद आहे. ए पैसे दे या बाई या असू द्या. वा परत फोटो काढ. फोटो काढ. ऐका ना फोटो कशा तुझ्या बापानं बंदुकीने फोटो काढला होता. जाऊ द्या जाऊ द्या. असं चला. वा चला साहेब झालं तुमचं. बस चला एक नंबर नाचल्या बाई. चला आता काही पण लावणी असती तर मजा आली असती ना. चला जाऊ. आम्हाला कसं लावणीची सवय आहे बाई. काय झालंय तुला कशाला थांबतेस कशाला थांबली. वा बाई
ए बस झालं. आयला, बाई म्हणजे जाळच आहेत बरं का. बाई घ्या, तुम्हाला अजून ही तुमचं आहे वाटतं. ए फोटो 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 काढ. बस, असू द्या. Just, दोन डान्स झाले आता आम्ही निघू का सर? जाऊ. निघू, चला चला जाऊ. चला जाऊ. चला बाबा. ह्याच्यापेक्षा ना ते घे पैसे आपले. आता अजिबात तोंडात आवाज काढायचा नाही, कळलं? गप जायचं आपल्याला, अजिबात काय बोलू नको. तरी त्यांनी माझा कॅबरे अजून पाहिलाच नाही हो. कॅमेरे काय असते? बापरे. कॅबरे काय असतं? काय असते कॅमेरे? अगं हे कॅबरे आहेत, कसं कॅबरे करतेस? चालेल. तुम्ही गप्प बसाओ प्लीज. एकदा मला कॅबरे करू द्या प्लीज प्लीज. हे परत परत कुठे येणार आहेत आपल्याला भेटायला? अहो, माझ्या घरचे मला कधीच नाचू देत नाही तो. असं म्हणतात हे आपल्या घराण्यात नाही म्हणून. अरे कशाला पण ऐक ना, चाव्या ना आपण. तुम्ही गप्प बसाओ. हे ऐक ना. वा बाई वा, तुम्ही म्हणजे लगा जाळच आहे बरं का. आता परत पैसे द्यायला लागणार. घ्या बाई घ्या. ए फोटो काढ. हा? चला घ्या. असू द्या असू द्या. येऊ का? हा? चला घ्या सगळं सर, आम्ही येतो सर. चला हा. चला निघूया आता. सरदार आवाज नाही आला हा पाहिजे. चालता फिरता मायकल जॅक्सन आपल्याला ठेवून घेऊया. लय पैसे मिळतील. आता आवाज नाही पाहिजे. गप. बाई इकडे या, इकडे या. ए, तुम्ही आमच्या कार्यक्रमात डान्स करणार? काय एक मिनिट. चालेल. एक मिनिट. हो, काय हो? ए, काय चालेल? अगं तू काय यार असं कसं बोलतेस यार? आपलं लग्न ठरलंय का नाही? हा, मग असं कसं बोलतेस तू? तुम्हाला साथ देणार होतीस ना? अहो 7 मी तुम्हालाच देणार आहे. मग 8 त्यांना देणार आहे. काय झालं? कॉमेडी कॉमेडी कळाली सरदार. 7-8 तू काही येडी आहे का ग? जाऊ द्या. त्याला कळ आली. असं काय? हा? माफ केलं तुम्हाला. माफ केलं ना? तुम्ही आमच्या कार्यक्रमात काम करा. काय? तसं पण काय झालंय, आता सगळे लोक मोबाईलवरनं पैसे पाठवायला लागलेत. आमचा धंदाच बुडालाय. आम्ही दरोडा टाकायला जातो, लोक स्कॅन कोड मागतात. आयो. काय करायचं आम्ही? बरं, जंगलातले कपल पकडले तर 10-20 रुपयाच्या वर काय मिळत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम काढू. तुम्हाला 4 पैसे मिळतील, आम्हाला 4 पैसे मिळतील. ताट मानानं जगू आपण. प्लीज काय? प्लीज मला जाऊ द्या ना हो. काय जाऊ दे? तसंही लग्न झालेल्या मुलीला कोण लीड देतं? सांगा मला, ते लीड देत आहेत की नाही? केवढी हावरी आहे ग? 4 मालिका लीडला गेल्यात, 5वी रनिंग मध्ये आहे, तरी तो लीड पाहिजे. ते पण ह्यांच्या बरोबर यांनी मी घातला त्यांनी विचारलं होतं. तुम्ही गप्प बसाओ. माझ्या डोळ्यांची निरांजन मी तुमच्याचसाठी परत ठेवत- जर पोलिसांना निरांजने बिरांजने तेवढ ठेवलेस म्हणून मी डोळे काढून गोटा खाईन, लक्षात ठेव. काय काय बोलायचं नाही, त्या बाई आता आमच्या झालेल्या आहेत. पण ती माझी बायको आहे, ती निरंजन तेवढ ठेवते, इकडे तुमच्या मेणबत्त्या फडफडते. मला काय फायदा आहे तसा? अहो तुम्ही तुम्ही कधीही या ना भडावर. माझी आठवण आली की मी यायचं, मानाने यायचं आणि सांगायचं ही नाचते ती माझी बायको आहे म्हणून. हा? लाज वाटते का बोलायला? माझी बायको नसणार घेऊन बोलणार माझी बायको नसते असं मला असं करू मी? तुमच्या पाया पडतो, मला माझी बायको परत. हा शाकी मुला सर कुठं आणला पहिला बघा या त्याला बाई मला चला तुम्ही, कुठं जाय- आपण तयारीला लागू. चला नाही त्यांना सांग ना, मी 11वीला असताना रोमॅन्स इन जंगल सिनेमा बघितला होता, त्यासाठी इकडे आलो होतो. त्यांना सांग ना. ऐकलत का? काय? यांनी 11वीला असताना जो सिनेमा पाहिला होता ना, तसा रोमॅन्स यांना जंगलात करायचा आहे. म्हणून आम्ही आलो होतो. हा मग करू द्या की. हा. ठेव थांबल. मंगू. हा काय नाव आहे त्याचं? मंगू. मंगू. सर साहेबांचा रोमॅन्स होस्तवर थांबायचं. जी त्यासनी नीट घरी सोडायचं. जी. आणि मगच माघारी यायचं. अरे पण नीट. आपल्या बाईंचा नवरा आहे त्यो. बाई
चलायचं का चला चला चला. ए, आम्हा सरदार माझी चल रे झालं चल रे, झालं. ए, माझी भैया नवीन बायको आहे ए. हो दादा या काय ते रोमॅन्स बिमॅन्स काय ते करून घ्या झालं की मला सांगा माझी बायको कोण गेलं? तुझा पगार. क्या बात है, जोरदार टाळ्या. फायनली दरोडेखोरांच्या स्किटला बंपर 25 आलाय. मस्त प्रसादा. वा 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 बहारदार बहारदार. आमच्या पुण्याचे एक खूप जुने सिनियर नाट्य निर्माते होते कोठावळे म्हणून अण्णा कोठावळे. तर त्यांचं एक वाक्य असायचं ते मला आत्ता आठवलं प्रकर्षाने. ते असं म्हणायचं की आपलं पाकीट जिथे हरवलंय तिथेच शोधायचं, दुसरीकडे जाऊन शोधायचं नाही. तर हे जे स्पिरिट आहे की इथे दरोडेखोराचं स्किट पडलंय तर याच मंचावर आम्ही ते वाजवणार, या स्पिरिटसाठी टाळ्या. मजा आली. दत्तू कुठला दरोडेखोर चट्टेरी पट्टेरी लेंग्यात असतो. वा वा बहारदार. बने अख्खं स्किट एकीकडे आणि तुझी एक रिॲक्शन एकीकडे. आहा आहा वा वा सही आहे. अप्रतिम, लाजवाब, फार बहार. चावत्या मस्त, प्रथमेश मस्त. गौरे नेहमीप्रमाणे एनर्जी. अश्विनी तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आहे. तू ॲक्ट्रेस म्हणून फॅन्टॅस्टिकच आहेस, ह्याच्यात काही वादच नाही. पण आज या निमित्ताने तुझा डान्स पाहता आला आणि तो सुद्धा विलक्षण होता, म्हणजे कमाल. ती क्लासिकल डान्सर आहे. कमाल. म्हणजे या स्किटमधला विनोद आणि या स्किटमधली एनर्जी दोन्हीला तुझ्यामुळे इतकी उभारी मिळाली आज की क्या बात आहे. वा, वा, वा 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 वा. म्हणजे त्या बाईचा भोळसटपणा, बावळटपणा आणि डान्स करताना येणारी एक वेगळी एनर्जी, हे लाजवाब सादर केलंस तू. आणि तुला या मंचावरती या फॉर्ममध्ये पाहताना मला फार बरं वाटलं. सुपर अश्विनी, सुपर. सई. मला असं वाटतं की तुम्ही पोरांनी आज हलकल्लोळ घातलात, पण एक पोरगी तुम्हाला भारी पडली याचाही तितकाच आनंद आहे. ये बात आहे. अश्विनी, आजच्या धडाकेबाज परफॉर्मन्स बद्दल तुझं खूप अभिनंदन. तुझा प्रेझेन्स हवा हवा असा होता आणि प्रत्येक पंच वाजवलास याचा खूप आनंद आहे. आणि समोर अशी व्रात्य कार्टी असताना वाजवलास याचा अजून जास्त अभिमान आणि आनंद आहे. मस्त झालं. वा 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 वा. मंडळी, प्रेम मिळवण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या मुलींसोबत डेटवर जाणारा मुलगा आज सापडणार आहे एका सिक्रेट मिशन मध्ये. बघूया तिथे पुढे काय घडतंय ते. हो 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 हो. हाय हाय हाय, क्या दिख रहे हो यार सब लोग, क्या दिख रहे हो. ओ हो वाह वाह. अरे प्रसाद सर, मी प्रेमात आहे आणि आज तर मला लवकर मिळालंय जरा प्रेम यावेळी. फेसबुकवर एक रिक्वेस्ट पाठवली, समोरून नाव ऐकाल थक्क व्हाल, बार्बरा बर्नेट. वुड यू बिलीव्ह इट, बार्बरा बर्नेट. सोशल मीडियावर एकही फोटो नाही आहे तिचा. त्यावरनं मला वाटलं की फेक अकाउंट असेल आणि माझं नशीब पण तसंच आहे. पण तसं नव्हतं. मी तिच्याशी बोलायला लागलो, अजून बोलायला लागलो आणि एवढं प्रेमात पडलो. कारण एवढी लाईफ एन्जॉय करणारी मुलगी, एवढी एक्सायटेड मुलगी मला ह्या जगात सापडलीच आहे. चाइल्ड लाईक इनोसंट आहे तिच्यात, असं एक असं मस्त आहे ती, गोड आहे, तिच्या बोलण्यातनंच कळतं. आणि एवढी एक्सायटेड असते ना सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. हृदय, पाप्या, डोळ्या मारणाऱ्या पाप्या, डोळे नुसतं मारणं, हग, सगळं खूप. भीती वाटते कधी कधी, सगळं इमोजीजवर आहे का भेटल्यावर काय असणार आहे ना. नाही पण ती रिप्लाय करते ती हिच्यासारखं नाही आहे. मला तुझं नाव नाही घ्यायचं, तुझ्यासारखं नाही. हिला आपण मेसेज करायचा की नाईस डीपी, तो ती 3 दिवसानंतर बघणार. तोपर्यंत आपण विसरलेलो असतो आपण हिला मेसेज केलेला आहे. आणि रिप्लाय काय करणार, हट चोरा. हट चोरा. तुझे ना क्लासेस घेतले पाहिजे फ्लर्टिंगचे एकदा कोणीतरी, पण मी नाही घेणार आहे कारण की मी प्रेमात आहे बार्बरा ऐश बर्नेटच्या. करो. या हॉटेलमध्ये बोलवलंय मला. आणि हॉटेल आमच्यासाठी बुकड आहे फक्त. कुठल्या तरी इंडस्ट्रियलिस्टची मोठी कोणतरी असणार आहे मुलगी असं वाटतंय मला. हे 2 स्टॅच्यू नाही आहेत, हे बाउन्सर्स आहेत बहुतेक हॉटेलचे. काय
नाही रिॲक्शन देत नाहीयेत कदाचित स्किट मध्येच देतील आता असं वाटतंय ठीक आहे अब क्या करे काय प्रेमाला नमस्कार करू आणि तिची वाट बघू आता बघू कधी येते काय येते हा? आई गं. अरे बाप रे बाप गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग केवढी सुंदर आहेस तू अरे यार तुला बघितलं आणि अचानक फुलांची गरजच संपली का येस 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 कम सीट खूप एनर्जी आहे तुझ्यात एवढी सहन नाही होत मला मी किती वाट बघितले हा ओके Okay, yes, yes. आता माझ्याशिवाय कोणीच येणार नाही आतमध्ये अरे थँक्यू पण एवढं सगळं यार मोठं हॉटेल आपण दोघे तू खरंच काय अशी करोडपती वगैरे आहेस का मैंने कोई जॅकपॉट तो नाही पाया है यार समथिंग लाईक दॅट हा काय असं रे समज. यार एकच मिनिट काय काय ओंकार तुझ्या डोळ्यात माझं घर शोधतोय this sense of humor. हे नाही पण ऐक ना मला ना तुझा फोटो काढायचा आहे ग अगं सोशल मीडियावर तुझा फोटोच नाहीये मला आठवण आली तर मी काय बघायचं मला सांग ना प्लीज प्लीज फोटो फोटो प्लीज ना मी कोणालाच नाही दाखवणार Okay. कोणालाच नाही दाखवणार चालेल ओके हा 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 ओके हा ए फोन कोणाला लावतोयस इस्रोला का चंद्राचा फोटो इस्रोच काढणार ना जल रही है लोगों की जल रही है हे हॉटेल फक्त आपल्या दोघांसाठीच अरे यार थँक्स यार तू बस ना ना मी तुझं फक्त- नाव ऐकूनच प्रेमात पडलो होतो ग ओके हो 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 बट काय बट आज एवढं नको, जवळ नको कुणी दुसरं नाही हा 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 फक्त तू मी हं. वाईन हा वाईन Wine? नाईस 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 बॉन्ड येस मॅम वाईन प्लीज येस मॅम या बॉन्ड तू बोल ना continue. हा नाही मी म्हणत होतो की यार तुझं नाव ऐकूनच मी प्रेमात पडलो बारबरा व्हॉट अ नेम Yeah. त्या आधीच्या आयुष्य माझ्या मुली म्हणजे बापरे स्वाती लक्ष्मी भारती चेतना वान्या प्रिया प्राजक्ता बारबरा बारबरा Yeah. बारबरा कसं छान ना आणि मला एक खरं तर विनोद सुचला होता खूप आधीपासून म्हणजे पहिल्यांदा नाव ऐकून ना मी- प्लीज सांग ना हा मी सांगतो दारू पिण्यासाठी घर नाही बार बरा चीप आहे चीज आहे वाईन सोबत सॉरी माझा फंबल पडला माझ्या विनोदालाच कसा याचा फंबल पडला इग्नोर हिम बॉन्ड Yes, गेट आउट थँक्यू मॅम गेट आउट बॉन्ड तोंड सांभाळून बघा कॉमेडी Ignore him, Omkar, ignore him. Ignore him. I just love you. Human bond. Dawn, I just love you. Come hug me. Oh my God, Omkar. काय झालं खाली. अरे काय चालू आहे? मम्मा Onki! Come hug me. Oh my God. Come hug me. इकडे ना. Come hug me. Hug me, my God. Yeah, come. Sit. Bak. Yeah. आलीस कुठून तू
कोण आहेस तू? चंद्रा. चंद्रा जस्ट तुझ्यासारखं ह्युमर ट्राय केलं. वेडी आहेस का तू? या काही काय घडलं इथे? आपल्यावर हल्ला झाला. हल्ले 2 लोक मेली, तू मारलंस एकाला. It's okay. इट्स ओके काय? कोण आहेस तू? नको प्रश्न विचारू, कंटिन्यू कर. नको प्रश्न, मला सांग कोण आहेस तू? ओंकार, बार्बर आहे मी. म्हणजे आपलं एकमेकांवर प्रेम आहे, एवढं पुरे आहे ना. तू वेडी आहेस काय गे? जरा आमच्या घरी लग्न करतात ना तेव्हा आडनाव, कुळ, गोत्र, काय करते, जॉब काय करते, कुठे राहते, काय करते, सगळं बघतात. आणि तू एकाला मारलायस इथे आणि तू मला म्हणतेस बारबरा नाव आहे माझं. तू खरं खरं सांगा मला. ओंकार. मी पोलिसांना फोन करीन आधीच. माय फोन होता माझा. माय फोन होता. बॉन्ड, यस मॅम. गिव्ह हिम वन. माझा माय फोन होता रे. हा काय फोन आहे हा? कॉमेडी सर, दिस इज अ सॅटेलाइट फोन. तुम्ही ट्रेस होऊ शकत नाही. का ट्रेस? मला का कोण ट्रेस करेल? आणि मी 2-2 दिवस घरी जात नाही तरी बाबांना कळत नाही मी घरी नाहीये. त्यांना वाटतं मी रूम मध्ये झोपलोय. काय मरायला कोण ट्रेस करेल मला? काय बोलतोय? मला नाही कळत आहे. काय? कोण आहेस तू? हे सगळं आधी झालं असतं, पण आता तुला ट्रेस करू शकतात बिकॉज यू आर ऑन रडार ना. मला तर रडार येईल, मी आधीच सांगतोय तुला. मला खरं खरं सांग ना, तू हे कोण आहेस? तुझ्या सेफ्टीसाठी आहे. मला का सेफ व्हायचंय? ओंकार, फाईन, मी सांगते. सांग. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं, संसार करायचं म्हणून. आणि प्रॉमिस कर, मी तुला खरं सांगितल्यानंतर मी सांगेन तसंच वागणार. अगं बाई, मी तसंच वागणार का? 5.5 वर्ष सिंगल आहे मी. तू बोल, मी तसंच वागेन, पण सांग तू कोण आहेस ते. ओंकार. काय? ओके फाईन, कम. ओंकार, अगं सांग ना पटकन. मी स्पाय आहे. काय? मी स्पाय आहे. चल. मी स्पाय आहे. बार्बरा बर्नेट. म्हणजे तू खरंच स्पाय? तू एकटा टायगर आहेस तू? तू 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 SS ना लो तू तू नको, तुझा ह्युमर नको. ओके फाईन फाईन फाईन. तुला तू खरंच स्पाय आहेस? हो, येस, मी अंडर कव्हर एजंट आहे. अंडर कव्हर. तुला जोशात माहितीये? मला नौशाद माहिती आहे. आज की रात में. जोशात एक इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे, त्याच्यासाठी काम करते मी. आणि हे दोघं पण एजंट आहेत. जेम्स राजपूत, बॉन्ड बेटकर. जेम्स बॉन्ड, क्रिएटिव्हिटी. बाकी तू काय करतोस ओंकार? मी कॉमर्स ड्रॉप आउट आहे. मी काहीच करत नाही. Okay. बाबांना वाटतं मी आईसारखा डॉक्टर होईन, आईला वाटतं बाबांसारखा इंजिनियर होईन, मित्रांना वाटतं मी काहीच करत नाही. Oh my God! आपण लग्न करणार आहोत. मला खूप मजा येणार आहे. आपण लग्न केल्यानंतर आपण ना सुदानला जाऊयात. सुदान एक खूप ब्युटिफुल कंट्री आहे. आपण तिथे जाऊया. आपलं इकडचं सगळं अस्तित्व नष्ट करून टाकूयात, म्हणजे कोणी ओळखणारच नाही. आणि तिकडची सिटिझनशिप घेऊयात. आणि हो मी तुझा पासपोर्ट पण तयार केलेला आहे. एकच मिनिट, गिव्ह मी अ सेकंड. हां, तुझा पासपोर्ट. आजपासून तू जॅक जॅक मारली आणि तुझ्या आणू मी. जाऊ दे ना प्लीज. तू नाही जाऊ शकत. आणि हो, तुझ्यासाठी खूप गरजेच्या गोष्टी द्यायच्यात. हे घे. हे काय पेन आहे? गन आहे ती. चल. ते बटन दाबलं की गोळी सुटते.
फालतू कॉमेडी करतो आणि गोळ्या पण मारतो. हरकत नाही. मी नाही केलं, मी चुकून केलं. ट्रेनिंग मध्ये मिसफायर होतात. पॅनिक नको. आणि हो महत्वाचं म्हणजे हे घे. हे काय आहे? हे घाल. काय आहे? ओंकार, प्रॉमिस मी, आपण जर पकडले गेलो आणि आपल्याला खरं सांगण्याची वेळ आली तर ह्याच्यात सायनाइडची गोळी आहे, ती खाशील पण तोंड उघडणार नाहीस. वेडी आहेस का? पागल झालीस का? मी नाही सायनाईड खाणार. मला मरायला सायनाईडची गरजच नाहीये आता. कोणीतरी मागून धक्का देऊन भॉक केलं ना तरी पण मी मरेन, असाच. कळलं का? नाही हो ना? ओंकार, मरायच्या गोष्टी करू नकोस. मला जाऊ दे, ऐक माझं. नाही जाऊ शकत. बरं. कारण माझ्या आयुष्यात आलेला कोणताच माणूस जिवंत गेलेला नाही आजपर्यंत. मला आता आठवलं की मला ना आईला मी घरी खिचडी करून ठेवायला सांगितली होती, तर मी खिचडी खाल्ली नाही ना तर ती माझ्या डोक्यावर थापेल, मग ते खूप घाण दिसेल. तर जय हिंद. ओके. मागे बस. ओंकार, हे सगळं आहे ना मला प्रश्न विचारण्याआधी करायला हवं होतंस तू. ओके. कळलं तुला? आता काहीच फायदा नाही एवढं सगळं करून. जेम्स बॉन्ड, ऑपरेशनची तयारी करायला घ्या. चला. कसलं ऑपरेशन? तुझी मांडी फाडायची आहे. मांडी का फाडायची आहे माझी? मांडी फाडून GPS ट्रॅकर लावायचा त्याच्यात. कशाला म्हणजे तू कुठे गेल्यावर मला कळायला पाहिजे की माझा ओंकी कुठे आहे म्हणून. अगं मी कुठे जात नाही, मी वेस्ट वरून ईस्टला पण जात नाही, मी पार्कात गोल गोल मांडेरा मारत असतो. मी घर पे ही रहता है. तू नको मला हे मांडी. इतक्यात घाबरून कसं चालणार आहे? मी घाबरून अजून नाही. गळ्याकडे कट द्यायचंय तुला. व्हॉइस रेकॉर्डर लावायचंय आपल्याला. कळलं पाहिजे मला की तू कोणाशी बोलतोय, तुला कोणाचे फोन येत आहेत, तू काय काय सांगतोयस त्यांना. अगं मी नाही ग फार बोलत कोणाशी. मी आईला भूक लागली, बाबांना पैसे हवेत, मित्रांना कुठे चालायचं, मैत्रिणींना जेवलीस का, ह्याच्या पलीकडे मी काही बोलत नाही कोणाशी. एवढी 4 वाक्य येतात मला. प्लीज मला सोड ना, नको ना गळबे, प्लीज ना कर ना ग रिप्लाय, कर ना. बघ ना माझी काय हालत आहे. या फोटोला मी सपोर्ट नव्हता का केला तुला? खरं सांग मग कर ना रिप्लाय. यार मी अडकलो यार, ओंकार, प्लीज हे सोड ना. सगळं करून काहीच फायदा नाहीये आता. काहीच फायदा नाहीये. ऐक ना. जेम्स बॉन्ड, यस. दुल्हन की विदाई का वक्त हो चुका है. म्हणजे काय? ऑपरेशनची तयारी करायला घ्या. मी नाही ऑपरेशन करणार. मी करणार. अरे सोड ना, सोड. अरे नाही फाडणार तुझी मांडी आम्ही. अरे ती कोणी स्पाय नाहीये, मग ती माझी मुलगी आहे. मी या बारचा मालक आहे, हा तिचा भाऊ आहे. जिजू गप्पा बस. म्हणजे आमच्या वर जे राहतात ना त्यांचा विंडो एसी तिच्या डोक्यात पडला. त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. हो, आम्ही डॉक्टरांना विचारलं हे असं का करते ती. ते म्हणाले जास्त वेब सिरीज बघितल्याचा परिणाम आहे हा. म्हटलं मग तिला सांगू. ते म्हणाले नको, ट्रीटमेंट चालू आहे. सांगितलं तर तिला धक्का बसेल म्हणून आम्ही हे नाटक करतोय. अरे नाटक कसं असेल? 2 लोक मेली ना तिकडे. अरे ते ऍक्टर आहेत. म्हणजे एक मिनिट दत्तू बने. आम्ही जिवंत आहे. जिवंत आहे, का नाही झालं? अरे पण मजा आली. ते बंदूक आणि आवाज ते हे लायटर आहे, गॅस काढलाय फक्त. आणि आवाज शांबांगर बसला ना किचन मध्ये, गॅस सिलेंडरवर आवाज होतो. तुम्ही वेडे आहात का सगळे? हळू तिला अरे कळलं म्हणजे माझ्यासाठी मी जीव गेला असता माझा. अरे कोणाला तरी मारून टाकला. ओंकार! चल गे मला सांगते तरी कोळशेवाडीची दीपिका बाजूला मला सांगते तरी ही मला सांगते दुल्हन की विदाई का बघ 16 मला काही माहित नाही का. डायलॉग कॉपी करते. जेम्स बॉन्ड, व्हॉट हॅपन? डोंट वरी मॅम, ऑपरेशन इज डन बट ही इज नाव मेंटली अनस्टेबल. मांडीला अटॅक आलाय. गप्पा बस. मांडीला मी मेंटली अनस्टेबल आहे. मूर्ख माणसं तुम्ही सगळे मेंटली अनस्टेबल आहात. मला माफ कर. तुझं नाव खूप कमाल आहे. प्राजक्ता. 2च गोष्टी आवडतात मला, काजू कतली, माझी प्राजू पतली. क्या बात है, भारी ट्विस्ट, भारी परफॉर्मन्स, लवली. प्रसादा, श्रमेश श्याम सुपर बेरिंग, ओमकार टेरिफिक, कमाल. म्हणजे आम्ही तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्किट बघत असल्यामुळे ती स्पाय आहे हे ऐकल्यानंतर जेवढा तू दचकलास तेवढेच आम्ही दचकलो प्रेक्षक म्हणून. आणि शेवटच्या ट्विस्ट नंतर जेवढा धक्का तुला बसला तेवढाच आम्हालाही बसला. रादर तेवढेच रिलीव्ड झालो आम्ही सुद्धा. टेरिफिक ट्विस्ट होता आणि मस्त लिहिलं होतं. शिवा, तुझी किक जेवढी वर गेली त्याच्या दसपट स्किट वर गेलं. आहा,
टेरिफिक ॲटिट्यूड होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कमाल, फार मजा आली. वा शिवा. मंडळी, प्रवासात शेअरिंग केल्यामुळे पैसे वाचतात, पण याच शेअरिंगमुळे आता इथे घडणार आहे एक हास्य प्रवास. चला तर सज्ज व्हा हास्याची ही राईड अनुभवायला आपल्या जत्रेकरांसोबत. रिक्षा 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 इकडे रिक्षा प्लीज थांबा, प्लीज विनंती. रिक्षा कोणी आहे का? रिक्षावाले रिक्षावाले या ना प्लीज, इथे घ्या ना मला, इथे इथे या ना प्लीज, स्टेशनवर जाय, या ना लवकर. नाहीच जात आहे, काय करायचं यांचं, खरंच नाही. या रिक्षावाले, कोणीतरी मदत करा. हा नमस्कार. बोला साहेब. नमस्कार. आदर्श नगर. अरे जाणार ना. हा हा शेअर आहे ना. म्हणजे काय, यूं तो चांद की तमन्ना में बड़े बड़े शायर आस लगाए बैठे हैं, एक हम है कि जिसने चांद को मुस्कुराते हुए देखा है. तुमचीच रिक्षा तुमच्यावर चढवू? काही गरजच नाहीये ना या शेअरची. अरे तुम्हीच तर बोला ना शेअर आहे का अहो म्हणून. शेअर रिक्षा. अरे हा शेअर रिक्षा बद्दल शेअर रिक्षा. कुठे जायचं तुम्हाला? हा शेअर रिक्षा मला आदर्श नगरला जायचंय. बसा, मी काय म्हणतो, हा. शेअरिंग गेल्यापेक्षा डायरेक्ट जा ना. 75 रुपये तर डायरेक्ट सोडतो तुम्हाला. नाही 75 नाही, मी 25 रुपये देणार. 3 जण आले की 75 होतील. मी थांबेन. वेटिंग वर थांबायला लागा 10-15 मिनिटं कोणी येणार नाही. ऐका माझं. मी थांबेन सांगितलं ना तुम्हाला. अरे बसा ना, एकटा माणूस आरामात बसून जाईल ना बाबा रिक्षात. मी स्पेशल रिक्षा केली तरी सुद्धा असाच बसतो. मी थांबेन. रिक्षा हा. रिक्षा रिक्षा रिक्षा. अरे बापरे, 3 क्षा आले री, नंतर येणार बहुतेक. भाग भाग तरी भाग इधर से. मारा. मला नाही ना काही. अरे नाही सर, तुम्हाला नाही. हरकत नाही. हो ही रिक्षाच आहे. हो हो आदर्श नगरला जाणार ना. हो आदर्श नगरलाच जाणार आहे. हा. ईशा रिक्षा रिक्षा रिक्षा. कुठे होतीस तू? मिळाली रिक्षा? बरं झालं, नशीब रिक्षा मिळाली. चला जाऊया. चल चल रे, चल होय, होय. चल आय चला. आदर्श चला झाला. सांभाळून. काका एक मिनिट पकडता का? हे काय माझ्या हातात दिले तुम्ही? काका हे ना विज्ञानचा प्रोजेक्ट आहे माझा. आज कंपोस्ट खत आणि गोबर गॅसवर प्रोजेक्ट बनवलाय मी. कच्चा म्हणता तू? काय काय कंपोस्ट खत आणि गोबर गॅसवर प्रोजेक्ट बनवलाय. कंपोस्ट खत आणि गोबर गॅस. हा हे बघा, इथून शेण टाकलं ना. अच्छा, इथे शेण टाकायचं. हा. का म्हशीला बोलवायचं इथे? काका काय भाग तिरी तो मारेगा इधर से. मला काही नाही ना. मला काय साहेब, तो कालपासून हे करतोय. हा, हो हो. हे बघा, इथून शेण टाकलं ना की असं इथून जाऊन इथे ना, इथे गॅस तयार होतो. हे बघा इथे लिहिले फ्रेंच फ्राईज. अरे फर्टिलायझर लिहिले बाळा. फ्रेंच फ्राईज वाटशील. करतोय ना, प्रयत्न करतोय ना तो. उगाच कशाला चुका काढताय? त्यानेच केलंय ना प्रोजेक्ट. मग एवढी मेहनत घेतली माझ्या बाळाने. हा 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 बरं चला मग आता बसायचंय, मला हे जायचंय हो, लवकर. चला. ये बाळ ये. चला. हा, हा. हे आता कसं बसायचं? थांबा पकडा एक मिनिट. हा नीट बस, सांभाळून. हा हे आता मी हे हळू. असं म्हणजे ते द्या ना जरा. हे हळू हळू हळू. कसं बसणार मग मी? दुखतंय ना त्याला? अहो, पण मला पण बसायचंय ना. काय हे करताय? हे असं कसं बसणार मी? अहो, कुठे बसता? अहो, कसं? अहो पण मी काय करू? जरा काय करताय तुम्ही? बाहेर ना पुन्हा बसा. कसं एवढे लोक कसे बसणार? काय आहे? हे इथे असं बस. हा ठीक आहे चला. आणि मी रिक्षा अशी नेऊ वडत अशी नेऊ मी रिक्षा. हा? काय करायचं मला? हे नाही धरता येत मला. माझी सीट आहे ना भाई. त्यांची सीट आहे, उतरा तिकडनं. चला उतरा. एक मिनिट, तुम्ही उतरा. चला. तुम्ही उतरा, सगळ्यांनी चला उतरा. तुम्ही चला. चला काय चला, मी नाही जाऊ दे. हे धर रे. एक मिनिट घुसू मग. हे धर ना. मी इकडे बसणार, मी इकडे झोपणार. रिक्षा काय नाही जाऊ दे. करताय? मी रिक्षा जाऊच देणार नाही. अगं तू पकडली होतीस ना हो, मीच रिक्षा. धरली. काय मी आधी आलो होतो की नाही? तुम्ही उतरा. बरं तुम्ही चला, उतरा. उतरा. काय उगाच त्रास देताय? मी आधी आलो होतो की नाही रिक्षा? मी काय पण- इकडे मी सगळ्यात आधी आलो पण होतो. आम्ही बसलेलो ना आता. काय झालं? काय त्रास आहे तुम्हाला? मी सगळ्यात इकडे आधी आलो होतो. मला खरं खरं सांगा. हो, मग मी मागे बसणार. 4 जण कसे बसणार नाही मागे? मग. नाही ते तुम्ही बघा. मी आधी आलोय, मी मागे जाऊन बसणार. ठीक आहे. कट 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 कट. तुम्हाला मागे बसायचंय ना? हो. हा, बसा मग प्रिया.
त्यांच्या बरोबर मागे बस दत्तू जा हे अगं धर. पण मग तू कशी येणार गं? एक मिनिट मी पुढे बसते मला रिक्षा चालवता येते हा चला चला हो मॅडम ही रिक्षा माझी आहे. हो मला येते चालवता हा मग मी काय करू? तुम्ही बस नाही या की चल बस अरे पण मी रिक्षा ड्रायव्हर आहे ना. मग मी कुठे म्हणते बस चालवा बसमध्ये बसून या फक्त अरे काय बोलते त्या मॅडम मला सांगा यार. अरे ही रिक्षा माझी आहे मी चालवणार आहे ना याला. चिडचिड चिडचिड करू नका नाही, शांत. direct असं बसच्या कसं- तिकिटाचे पैसे मी देते तशी 75 रुपये कमाई होईलच माझी त्यातले 20 तुम्हाला द्यायला काय जाते अरे मॅडम मला कळतं तुम्ही काय बोलताय ते. ही रिक्षा माझी आहे. ह्या रिक्षावरती माझं घर चालतंय. अलाउड आहे असं काय सो रिक्षावर घर चालायला अलाउड आहे अरे यार समजावा ना अरे मी काय समजू यार. ए एक काम करा माझं लोक फिरलं यार. फायनल सांग तू फायनल बिनल काय नाही मी कुणालाच घेऊन जाणार नाहीये. मी चालू नाश्ता करायला हे असं करू नको. काय असं करू नको काय मी खाऊ नको. अरे आम्हाला जायचंय आदर्श नगरला असं नको. मी चाललो मी तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. अरे ऐक रे. अरे चल मी घेऊन जाणार नाही. अरे बस नाही घेऊन यार. जाणार. तुझ्यामुळे झालं. तुम्हाला नसली मी दाखवली काय नाही थांबलो याची होतो, बात. मला- कसलं तरी दाक्षिण्य मला सांगताय. हे धरा शेणाचा डबा धरा. अरे मला नका देऊ शेणाचा डबा. माझा काय संबंध आहे शेणाच्या डब्याची. हॅलो एक तर रिक्षा मिळत नाही इकडे. थांबा ना जरा फोन चालू आहे श्श्श. हॅलो हा, अहो नाही ना इथे अडकलो ना रिक्षाच मिळत नाहीये काय मी कार घेऊन गेले आज अगं, तू तुझ्या घराखाली कार पार्क केली मी कार आणलेली सॉरी सॉरी नाही येते कार हा कार नाही येते हो अगं बाई, बघ गाडीची चावी काय वे बरं चला चला आपण सगळेच गाडीने जाऊ शकतो ना मग चल, ऐका चल, ऐका जाऊ दे ऐका आपण काय ऐका मला पण द्या ना जरा. मला पण द्या ना तुमच्या बरोबर. 75 रुपये होतील रिक्षा रिक्षा द्या ना रिक्षा. वा 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 रिक्षाचा स्वर फारच भारी होता. मस्त परफॉर्मन्स सई. फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की दैनंदिन जीवनात घडणारा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही तेवढंच नॅचरली परफॉर्म केलं. म्हणजे एखादी सिच्युएशन आत्ता डोळ्यासमोर घडतीये असंच होतं. मस्त मजा आली हसलो.